शिर्डीमध्ये आज पहाटेच्या सुमारास दुहेरी हत्याकांडाची घटना घडलेली आहे। तर तिसऱ्या चाकू हल्ल्यामध्ये कृष्णा देरकर जो होता तो जखमी झालेला आहे। आता आपण आहोत शिव रस्त्यावर, शिर्डी शिव रस्त्यावर आता आपण आहोत। नितीन शेजूळ जो सुरक्षा रक्षक होता शिर्डीच्या साईबाबा संस्थानमध्ये कंत्राटी पदावर, तो या रस्त्याने घरी चालला होता आणि याच परिसरामध्ये दबा धरून बसलेल्या दोन मोटरसायकल स्वारांनी त्याच्या दिशेने झेप घेतली आणि त्याच्यावर थेट चाकू हल्ला जो आहे तो चढवलेला आहे। आणि या आपण जो स्पॉट बघताय आता तो क्राइम सीनचा स्पॉट दिसतोय आणि त्या ठिकाणी पोलीस जे आहेत ते आता पंचनामा करतायत आणि याच ठिकाणी जवळपास 10 मिनिटं ते आरोपी नितीन शेजूळवर हल्ला करत होते। ते दुसरा जो आरोपी मोटरसायकलवर बसलेला होता तो सुरक्षा रक्षकावर त्यांनी गाडी घातल्याचं देखील सीसीटीव्हीमध्ये पाहायला मिळते। आणि कशा पद्धतीने एकंदरीत हा हल्ला होता, सर्व दृश्य जी आहेत ती शिर्डी शिव रस्त्यावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस आता तपास करतायत। एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तर दुसऱ्याचा शोध जो आहे तो पोलिसांकडून सुरू आहे। शिर्डीमध्ये अनेक गुन्हेगार जे आहेत ते वास्तव्य करत असल्याचं यावरून समोर येतं आहे आणि एकंदरीत आता पोलिसांसमोर गुन्हेगारीचा विमोड करण्याचे मोठं आव्हान जे आहे ते उभं ठाकलेलं आहे। कॅमेरा पर्सन सुशांतसह मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।